बुलढाण्यातील खंडाळा देवी ते गोमेधर कावड यात्रा यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली। ढोल ताशांचा गजर, बंबम बोले आणि श्रीरामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। बघूया सिटी न्यूज साठी गजानन राऊत यांचं हे टिपलेलं खास दृश्य। खंडाळा देवी येथील महाकाल मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या कावड यात्रेचे हे 5वे वर्ष आहे। ऐतिहासिक खंडाळा देवी मंदिरातून पवित्र जल कावडीत घेऊन सुमारे 55 शिवभक्तांनी यात्रेला सुरुवात केली आहे। मेहकर, फरदापूर, गोंधळा, नायगाव, दत्तापूर आणि जाणेफळ मार्गे ही कावड यात्रा गोमेधर येथे पोहोचली। यात्रेदरम्यान ढोल ताशांचा गजर, डीजेचा ठेका आणि बम बम भोलेच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झालेत। आकर्षक देखावे आणि शिवलिंगांचे दर्शन हे यात्रेचे विशेष आकर्षण ठरलेत। गोमेधर येथील शिव मंदिरात पवित्र जलाने शिवपिंडीचा जलाभिषेक करण्यात आला। त्यानंतर महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यात्रा पूर्ण करून शिवभक्त खंडाळा देवी येथे परतल्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक एकतेचा संदेश देणारी ही कावड यात्रा उत्साहात संपन्न झाली। भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकतेचा अद्भुत संगम घडवणारी खंडाळा देवी ते गोमेधर कावड यात्रा यंदाही अविस्मरणीय ठरली आहे।